संजय मंडलिकांसाठी वेळ पडल्यास हेलिकॉप्टरनं माणसं आणू, कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफांचं वक्तव्य तर विरोधकांकडे मोठं घबाड दिसतंय. जयंत पाटलांचा मुश्रीफांना टोला. कल्याणची बहुप्रतीक्षित उमेदवारी अखेर फडणवीसांकडून जाहीर. श्रीकांत शिंदे यांना महायुतीचं तिकीट तर कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर रंगणार थेट लढत. कल्याण लोकसभेत उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंचं नाव चर्चेत. कल्याण लोकसभेत तुम लढो हम कपडा संभालते हे श्रीकांत शिंदे यांची नाव न घेता ठाकरेंवर टीका. महायुतीमध्ये दक्षिण मुंबईचा तिढा सुटता सुटेना. दक्षिण मुंबई लोकसभेवर शिवसेनेचा दावा कायम तर शिवसेनेचे उपनेते यशवंत जाधव दक्षिण मुंबईतून इच्छुक. सांगलीमध्ये विद्यमान खासदाराच्या विरोधात लोकांमध्ये खदखद. सांगलीमध्ये लोकांना बदल हवाय. खासदार संजय राऊतांचा विश्वजित कदमांना टोला. सांगलीची जागा लढण्यासाठी काँग्रेस सक्षम. सांगलीच्या जागेबाबत कुणी काही बोलू नये विश्वजित कदमांचा टोला. सांगलीच्या जागेवरून राऊत आणि विश्वजित कदम यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप. सांगलीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नौटंकी बंद करावी. राऊतांची टीका तर राऊतांनी धाडस असल्यास नाव घेऊन बोलावं काँग्रेसचा थेट इशारा. 100 कोटी द्या सांगलीचा उमेदवार मागे घेतो असा मातोश्रीचा प्रस्ताव. निवडणूक हा उद्धव ठाकरे कंपनीचा धंदा. नितेश राणेंचा गंभीर आरोप. संजय शिरसाट यांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट. मनसेच्या महायुतीच्या चर्चा सुरू असताना पुन्हा भेट. शिरसाट आणि राज ठाकरेंच्या भेटीमुळे चर्चांना उधाण. शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटेंचे लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत. लोकसभेबाबतच लवकर निर्णय घेईल ज्योती मेटेंचं विधान. बबनराव घोलप शिवसेनेत करणार पक्षप्रवेश. दुपारी 4 वाजता एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये प्रवेशाची शक्यता. वाशिम लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राजश्री हेमंत पाटलांनी प्रचाराचा फोडला नारळ. कळंबच्या चिंतामणी येथे प्रचाराचा नारळ फोडत प्रचाराला सुरुवात. खासदार रामदास तडस यांची सून लोकसभेच्या रिंगणात. पूजा तडस यांनी भरला लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज. पूजा तडस लवकरच पत्रकार परिषद घेऊन भूमिका करणार स्पष्ट. छगन भुजबळांच्या संभाव्य उमेदवारीला मराठा समाजाचा विरोध. भुजबळांना उमेदवारी दिल्यास महायुतीला फटका बसेल. मराठा मोर्चाचे समन्वयक करण गायकर यांचा इशारा. मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये वाढ. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टानं 18 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा घेतला निर्णय. यशवंत सेना लोकसभेच्या रिंगणात. यशवंत सेना लोकसभेत 6 उमेदवार देणार. धनगर समाजाला आरक्षण मिळत नसल्यानं देणार उमेदवार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ठाकरेंची मशाल मोहीम. निवडणुकीच्या तोंडावर चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोहीम. देशातल्या प्रत्येक पक्षात फूट पडली. भाजप एकच पक्ष ज्यात कधीच फूट पडली नाही देवेंद्र फडणवीसांचं विधान. प्रचारासाठी गेलेल्या सुनील मेढेंना गावकऱ्यांनी हाकललं. मोरगाव तालुक्यातील बोळदे गावातला प्रकार. गावकऱ्यांनी विविध प्रश्नांचा भडीमार करत गावातून हाकलवलं. पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी तृतीयपंथीयांचा मार्ग मोकळा. आता तृतीयपंथीय होऊ शकणार PSI. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा महत्त्वपूर्ण निर्णय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.